मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2 अंकी वजाबाकीची उदाहरणं सोडवणार आहोत. यामध्ये आपण 2 अंकी वजाबाकी भाग 2 ही उदाहरणं सोडवत असताना विविध अशा चित्रांचा वापर करणार आहोत आणि मनोरंजक पद्धतीने ही उदाहरणं सोडवणार आहोत. चला तर मग चित्राच्या मदतीने 2 अंकी वजाबाकी उदाहरणं सोडवणे भाग 2 पाहूया. चला तर मग पहिलं उदाहरण घेऊया. 25 वजा 12. 25 वजा 12. अगोदर एकक स्थानी आहेत वरती 5, 5 मधून 2 गेले. 5साठी आपण 5 चेंडू घेऊया. 1 2 3 4 आणि हे 5. 5 चेंडूमधून आपल्याला त्याखाली आहे 2, म्हणजे 2 चेंडू वजा करायचे, ते खोडूया. 1 आणि 2. आता बघा किती चेंडू उरलेत. उरलेले चेंडू आपण अगोदर मोजूया. 1 2 आणि 3 चेंडू उरलेत. तर एकक स्थानची वजाबाकी 5तून 2 गेले, किती राहिलेत? 3. त्यानंतर आपण दशक स्थानची करूया. अगोदर 2साठी 2 स्ट्रॉबेरी घेऊया. त्याखाली आहेत 1, म्हणजे 1 स्ट्रॉबेरी आपल्याला खोडायला लागेल. 1 स्ट्रॉबेरी आपण काय करूया? खोडूया आणि उरलेली मोजूया. किती उरली? 1. दशक स्थानचं उत्तर आलंय 1. सर्व मिळून उत्तर आलंय 13. तर 25 वजा 12 या उदाहरणाचं उत्तर येतंय 13. किती आलंय उत्तर? 13. पुढचं उदाहरण आपण पाहूया. 45 वजा 45 वजा 22. 45 वजा 22. 5साठी 5 चेंडू अगोदर घेऊया. 1 2 3 4 आणि 5. त्यापैकी आपल्याला 2 चेंडू वजा करायचे, म्हणजे 2 चेंडू आपण काय करूया? खोडूया. 1 आणि 2 चेंडू आपण आता खोडलेत. आता उरलेले चेंडू मोजूया. पहा, 1 2 आणि 3. किती चेंडू उरलेत? 3. तर एकक स्थानची वजाबाकी आली. 5तनं 2 गेले, 3 चेंडू उरले. आता आपण दशक स्थानच्या 4साठी आपण स्ट्रॉबेरी घेऊया. 4. 1 2 3 आणि 4. त्याखाली आहेत 2, म्हणजेच आपल्याला 2 स्ट्रॉबेरी काय कराव्या लागतील? खोडाव्या लागतील. 1 आणि 2 स्ट्रॉबेरी आपण खोडल्यात आणि उरलेले स्ट्रॉबेरी मोजूया. 1 आणि 2. दशक स्थानचं उत्तर आलंय 2 आणि उदाहरणाचं उत्तर आलंय 23. म्हणजेच 45 वजा 22 उत्तर आलंय 23. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. उदाहरण आहे 66 वजा 32. 66 वजा 32. अगोदर एकक स्थानच्या 6साठी आपण 6 चेंडू घेऊया. 5 आणि 6. त्याखाली आहेत 2, म्हणजेच आपल्याला 2 चेंडू खोडावे लागतील. 2 चेंडू खोडूया. 1 आणि 2. आता किती चेंडू उरले ते मोजायचे आहेत. चला तर मग उरलेले चेंडू मोजूया. 1 2 3 आणि 4. किती चेंडू उरलेत पहा? 4. एकक स्थानी आपण उत्तर म्हणून 4 लिहूया. त्यानंतर आपण दशक स्थानी आहेत वरती 6, त्यासाठी 6 स्ट्रॉबेरी घेऊया. 1 2 3 4 आणि हे 5 आणि 6. त्याखाली आहेत 3. याचा अर्थ 6तून 3 वजा करताना आपल्याला 3 स्ट्रॉबेरी खोडाव्या लागतील. 1 2 आणि ह्या 3. आता उरलेल्या स्ट्रॉबेरी मोजूया. 1 2 आणि
3. 6तून 3 गेले तर खाली चेंडू पण स्ट्रॉबेरी राहिल्या 3. उत्तर आलंय 34. म्हणजेच 66 वजा 32 या उदाहरणाचं उत्तर आलंय 34. यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया. 37 वजा 16. 7तनं 6 गेले पाहिजे एकक स्थानी, म्हणून आपण अगोदर 7साठी 7 चेंडू घेऊया. 6 आणि हे 7. त्यापैकी 7तनं आपल्याला 6 वजा करायचे, म्हणजेच आपल्याला 6 चेंडू खोडावे लागतील. 1 2 3 4 5 आणि हे 6. 6 चेंडू खोडलेत. आता किती चेंडू शिल्लक राहिले बघा, ते चेंडू मोजूया. 1 चेंडू शिल्लक राहिलाय आणि म्हणून एकक स्थानचं 7तनं 6 गेले, उत्तर आलंय 1. आता आपण दशक स्थानचं 3 वजा 1 म्हणजेच 3साठी 3 स्ट्रॉबेरी घेऊया. त्यातून 1 वजा करायचा, म्हणजेच आपल्याला 1 स्ट्रॉबेरी खोडावी लागेल. 1 स्ट्रॉबेरी खोडली आणि उरलेल्या आता मोजूया. 1 आणि 2. किती स्ट्रॉबेरी उरल्यात? 2. 3तून 1 गेला, उत्तर आलंय 2. एकूण उत्तर आलंय आपलं 21. म्हणजेच 37 वजा 16 या उदाहरणाचं उत्तर आहे 21. पुढचं उदाहरण पाहूया. 78 वजा 52. 78 वजा 52. सुरुवातीला आपण एककाशी वजाबाकी. 8तनं 2 गेले. 8साठी घेऊया 8 चेंडू. 5 6 7 आणि हे 8. 8तून 2 वजा करायचे असल्यामुळं 2 चेंडू आपल्याला खोडावे लागतील. 2 चेंडू खोडूया आणि उरलेले सर्व चेंडू आपल्याला मोजावे लागतील. चला तर मग उरलेले चेंडू मोजूया. 1 2 3 4 5 आणि 6. 6 चेंडू उरलेत. एककाची वजाबाकी आली 6. यानंतर आपण दशकाची 7तनं 5 गेले तर सुरुवातीला 7साठी घेऊया 7 स्ट्रॉबेरी. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 स्ट्रॉबेरी घेतले. त्यातून आपल्याला 5 वजा करायची, म्हणजे 5 स्ट्रॉबेरी खोडाव्या लागतील. 1 2 3 4 5. किती उरल्यात? 1 आणि 2. 2 स्ट्रॉबेरी उरल्या दशकाच्याच ठिकाणी. उत्तर 2. तर उत्तर आलंय 26. म्हणजेच 78 वजा 52 या उदाहरणाचं उत्तर आलंय 26. धन्यवाद बालमित्रांनो, खूप खूप धन्यवाद.